मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑनलाईन चालू झाले आहेत. ते अर्ज आपण मोबाईलद्वारेही भरू शकतो. मोबाईलमधून भरण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम प्ले स्टोअरवर जायचं आहे. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर नारी शक्ती ॲप इन्स्टॉल करायचं आहे. मी ऑलरेडी इन्स्टॉल केलं आहे, त्याच्यामुळे मी डायरेक्ट ओपन करते. स्किप करू या गोष्टी. आता येथे ज्या महिलेचा फॉर्म भरायचा आहे त्यांचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर खाली ॲक्सेप्ट अँड टर्म्स कंडिशन यावर क्लिक करायचं आहे. टर्म्स अँड कंडिशन बघून त्याच्यानंतर खाली स्वीकारा या बटनवर क्लिक करा आणि लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर OTP येईल. तो OTP येथे टाकून व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाय केल्यानंतर आपली माहिती भरायची आहे. त्यासाठी आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा या बटनवर क्लिक करायचं आहे. येथे सेकंड पेज ओपन होते, जेथे प्रोफाईल अपडेट करायचे आहे. येथे पूर्ण नाव, ईमेल आय डी नसला तरी चालेल. त्यानंतर जिल्हा, तालुका आणि नारी शक्ती प्रकार. त्यामध्ये आपण सामान्य महिला, गृहिणी, अंगणवाडी सेविका काही असेल ते टाकू शकतात. आणि त्याच्यानंतर प्रकार निवडल्यानंतर अपडेट करा या ऑप्शनवर क्लिक करा. अपडेट केल्यानंतर आपण मेन पेजवर येतो. त्याच्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि आपला अर्ज भरायचा आहे. येथे लोकेशन परमिशन द्यायची आहे. नारी शक्ती दूत या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेजला आपल्याला ही माहिती भरायची आहे. त्यामध्ये महिलेचे संपूर्ण नाव, पती किंवा वडिलांचे नाव, त्यानंतर जन्मदिनांक, अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती. त्यामध्ये जिल्हा, गाव, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका यातील काही टाकायचं आहे. त्यानंतर पिनकोड, पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक आणि येथे खाली शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, असेल तर होय, नसेल तर नाही टाकायचं आहे. त्यानंतर इथे वैवाहिक स्थिती टाकायची आहे. आपण अविवाहित, विवाहित काही असेल ते टाकू शकता. त्यानंतर खाली अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील, त्यामध्ये बँकेचे नाव, बँक खातेधारकाचे नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड आणि येथे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे की नाही, म्हणजेच लिंक केलेला आहे की नाही ते टाकायचं आहे. शक्यतो सगळ्यांनी होय असेच टाका. आता खालील सर्व कागदपत्रे आपल्याला अपलोड करायचे आहेत. त्यामध्ये आपले आधार कार्ड, त्याच्यानंतर आदिवास जन्म प्रमाणपत्र, त्यामध्ये 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यातील एक कागदपत्र अपलोड करायचं आहे. त्याच्या खाली उत्पन्न प्रमाणपत्र, त्यामध्ये आपल्याला पिवळे किंवा रेशन कार्ड किंवा पिवळे किंवा केशरी असावे. त्याच्यानंतर खाली आपल्याला अर्जदाराचे हमीपत्र, ते हमीपत्र आपल्याला अंगणवाडी सेविकांकडे मिळेल किंवा PDF डाउनलोड करता येते. त्यानंतर बँक पासबुकचे प्रत आपल्याला अपलोड करायचे आहे आणि खाली अर्जदाराचा फोटो घ्यायचा आहे. अर्जदाराचा लाईव्ह फोटो घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ॲक्सेप्टवर क्लिक करायचं आहे. म्हणजे येथे स्वीकारा या ऑप्शनवर क्लिक करा. आता माहिती जतन करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपली भरलेली जी माहिती आहे ती आपण तपासायची आहे. त्याच्यात काय चुकी वगैरे झाली आहे का ते बघायचे आहे आणि खाली फॉर्म सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला OTP येईल. तो OTP इथे टाकून खाली व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाय केल्यानंतर आपण मेन पेजला येतो. मेन पेजवरती आपल्याला 4 ऑप्शन असतात. त्यापैकी यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला अर्ज नोंदणी क्रमांक मिळेल, त्याच्यावर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या जो भरलेला आहे त्या अर्जाची स्थिती समजते. त्याच्यावर पेंडिंग असं येते, म्हणजे तो आपला अर्ज अजून ॲक्सेप्ट केला नाही. जर डॉक्युमेंट क्लिअर असतील तर तो अर्ज ॲक्सेप्ट केला जातो.